तर बघा आज वालाचे बिरडं करणार आहे. रात्री भिजवून ठेवलेले होते. तर आता आपण ह्यांना सोलून घेऊया. सगळे पाण्यात टाकून हे सगळे सोलून घेऊया. तर बघा इथं आपण वाल हे सोलून घेतलेले आहेत आणि बटाटा टाकणार आहे त्याच्यात. तर साहित्य बघूया काय लागतंय ते. तर इथे बघा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले, हळद, घरचं तिखट, हिंग, थोडी साखर घेतली आणि मीठ. साखर तुम्हाला हवी असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. तर इथे बघा फोडणीसाठी कांदे घेतलेले आहेत 2 मोठे कापून, कढीपत्ता घेतला आहे भरपूर असा, एक टॅमॅटो घेतलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर बघा तेल तापलेलं आहे आपलं. कांदा टाकूया आणि कांदा भाजून घेऊया चांगला तेलामध्ये. तर बघा कांदा इथं आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे. कढीपत्ता टाकायचा आहे लगेच. कढीपत्ता पण परतून घेऊया चांगला. तर बघा कांदा आणि कढीपत्ता छान भाजलेला आहे. आता हे सगळे मसाले घालायचे आणि परतून घ्यायचे 2 मिनटं चांगले. मसाले भाजले तर टॅमॅटो घालूया, तो पण परतून घेऊया व्यवस्थित. तर बघा इथे आपला सगळं टॅमॅटो वगैरे मसाला भाजून झालेला आहे. आता आपण वाल घालू याच्यात आणि बटाटा कापून ठेवलेला तो. आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा इथे छान अशी आपण भाजी मिक्स करून घेतलेली आहे वालाची. आता जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घाला आणि याला छान उकाळी काढून शिजवून घेऊया. तर बघा इथे मस्त आपली वालाची भाजी तयार आहे. हे बघा छान अशी झालेली आहे. तर बघा मस्त इथं अशी आपली वालाची रस्सा भाजी तयार आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.